काही सुखं ही गावाकडे आल्यावरच मिळतात. त्यापैकी एक सुख म्हणजे नदीवर अथवा धरणावर आंघोळीला जाणं. आम्ही देखील धरणावर आंघोळीला चाललेलो आहोत. धरण म्हणजे काय, एक छोटासा बंधारा, असं मोठं कुठलं धरण नाही, मात्र त्यात देखील असणारं थोडंसं पाणी ओढ्याचं साचलेलं आणि त्याच्यामध्ये आंघोळ करणं हे सुखच काही वेगळं. लहानपणी आम्ही अगदी वाडीतून फैरीच्या फैरी इकडे अगदी दिवसभर आंघोळ करत असायचो. थंडगार पाणी, मे महिन्याचा उन्हाळा आणि त्यात थंडगार अंगावर येणारं पाणी, खरोखरच एक वेगळी मजा असायची त्यावेळी. आंबे, फणस, काजू, चिंचा, बोरे हे सगळ्याचा आस्वाद घेत आंघोळीला जाणं आणि मनसोक्त डुंबत राहणं हे त्यावेळचं सुख. असं गावाकडे कधी अधीमध्ये आम्ही आलो तर मिळवण्याचा प्रयत्न करतो, ते बालपण शोधण्याचा प्रयत्न करतो. आज देखील काहीसा तसाच प्रयत्न आम्ही चाललो आहे आमच्या इथे ओढ्यामध्ये असणाऱ्या थोड्याशा पाण्यामध्ये, अर्थात धरणावर आंघोळीला. चला तर मग पुढचा ब्लॉग पाहूया. थोडीशी वाट जरी अडचणीची असली तरी जाण्याच्या एका वेगळ्याच ओढीमुळे त्या वाटेचं तितकंसं काही वाटत नाही. आणि गावाकडे आल्यानंतर अशा वाटा म्हणजेच एक आठवणीचे वेगळे मार्ग असतात जे खऱ्या सुखाकडे घेऊन जातात. आताच्या व्हिडिओत पाहिलं असेल, हेच आमचं छोटंसं धरण. अर्थात हे धरण नाही आहे, मात्र ओढ्यावर तर थोडंसं पाणी अडवून केलेलं धरण, ज्याच्यामुळे जी काही नारळी फोपलीचे आग्रह असतील त्यांना पाणी जातं. मात्र वरती साचलेल्या पाण्यात आम्ही आंघोळ करत असतो. वर्षानुवर्ष आम्ही या धरणावर आंघोळ करत आलो आहे. अगदी छोटंसं डबकं दिसेल आपल्याला, मात्र या डबक्यात देखील अगदी बालपणीपासून डुबण्याची जी काही मजा होती ती आज देखील आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत असतो. प्रथमतः इथे आल्यानंतर अशी साफसफाईची कामं, थोडेसे सिनरी चांगली असल्यामुळे फोटो घेण्याची कामं, मध्येच कोणीतरी कामचोरपणा करत असतं. आणि तिथे असणारे हे धरण, अर्थात छोटासा एक बंधारा आम्ही इथे बांधतो आणि पाणी अडवलं जातं. हे अडवलेलं पाणी थोडंसं कमरेपर्यंत आलं की मग त्याच्यात जाऊन आंघोळ करायची. छोट्या छोट्या डुबक्या मारताना एक वेगळीच मजा असते. खरं तर आमच्या गावात कुठेही फिरलं तरी कुठल्याही टोकाला असे पाण्याचे स्रोत दिसतात. याचं कारण काय असेल? ह्या आजूबाजूला दिसणारे मोठमोठाले वृक्ष आणि या आधीच्या पिढ्यांपासून याचं केलेलं जतन, त्यामुळेच आज आम्ही ही फळं भोगतो आहोत. आमच्याकडे दुष्काळ असा कधी पडलाच नाही. उलट जिथे कुठे जाल तिथे पाणी प्यायला मिळतं, हेच तर आमचं खरं सुख आहे किंवा स्वर्गसुख म्हणायला हवं.
आमच्या पिढीने किंवा आमच्या मागच्या पिढ्यांनी जी काही वृक्षसंगोपन केलं त्यामुळेच कदाचित हे सुख आम्हाला अनुभवायला मिळतं. मुबलक पाणी आणि मुबलक वृक्षसंपदा ही आमची खरी तर सुखातले सहकारी आहेत. एखादं मोठं सुख अथवा मोठं समाधान मिळवायचं असेल तर त्यासाठी खूप काही झटायला लागतं, अगदी घाम गाळायला लागतं. मात्र छोटी छोटी सुखं अशी असतात जी नकळत अनपेक्षितपणे आपल्याला समाधान, आत्मिक समाधान देत असतात. त्यापैकीच ही अशी सुख ज्या बालपणाच्या आठवणी याच्यातून जाग्या होतातच. मात्र मुंबईच्या रहाटगाडग्यात आम्ही गर्दीतून आयुष्य वेचत असताना असे जे काही सुखाचे क्षण साठवून नेत असतो, हे क्षण आम्हाला त्या गर्दीतले दिवस देखील सुखकर करण्याला मदत करत असतात. कदाचित आपल्या सगळ्यांनाच हे क्षण आनंद देत असतात. तेव्हा तू पोहत येशील इकडे, तिथे धोका लागायचा. काल पातेरा कर्मा काढलंय. कोकण म्हणजे स्वर्ग म्हणतात. कोकणात अशी अनेक स्वर्गीय ठिकाणं आहेत जी पर्यटन स्थळं म्हणून नावारूपाला आलेली आहेत. मात्र अशी अजूनही काही ठिकाणं आहेत जी ठिकाणं असं गावकुसात फिरल्यानंतर दिसतात, नजरेला पडतात. ते पावसाळ्यात जा, उन्हाळ्यात जा किंवा मग हिवाळ्यात जा, कधीही गेलं तरी वेगवेगळ्या ऋतूतले वेगवेगळे सौंदर्य हे आपल्याला इथे खुणावत असतात. कोकणात अगदी साध्या पायवाटेने, रानवाटेने फिरलं तरी देखील ह्या सुखांचा किंवा या सुखचित्रांची अनुभूती येते. ही अनुभूती घ्यायला निसर्गात फिरायला हवं. निसर्गानं मुक्त हस्ते बरंच काही इथं दिलेलं आहे, परंतु ते आपण स्वीकारायला हवं. मुंबईत गेल्यानंतर शहरातील सुविधांची चटक लागल्यानंतर गावात येऊन मग अगदी शहरी जीवन शोधणं ही आजकाल काही लोकांची सवय झालेली आहे. मात्र ही सवय भेदून गावातलं खरं सुख अनुभवायचं असेल तर इथल्या झाडा, वृक्ष, फळं, या पक्षी या सगळ्यांप्रमाणे अगदी मुक्त पद्धतीने हा आनंद स्वीकारला ना तर खरोखरच जे सुख मिळतं त्याला पैसे तर लागतच नाहीत, मात्र त्यासाठी तितकेसे कष्टही लागत नाहीत. फक्त निसर्गाशी संवाद साधला, निसर्गाशी मनमोकळा संवाद केला तर निश्चितपणे हे सुख लाभतं. आम्ही देखील या सुखाच्या शोधात नव्हे तर या सुखाच्या सहवासात आज आनंद घेत आहोत.
पाना सगळी खास जवळपास 2 तास यथेच्छा आनंद घेत आम्ही न्हावून घरी निघालेलो आहोत. खरोखरच या आठवणी मनाच्या कप्प्यात कुठेतरी रुजून राहतात, जपून ठेवल्या जातात. आणि ह्या आठवणी मग गर्दीच्या कोंडाळ्यात किंवा गर्दीतून प्रवास करत असताना मनाला वेगळीच आठवणींची फुंकर देत राहतात, गारवा देत राहतात. आपल्याला हा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.